तर याच्या अगोदर आपण कुलोम्स लॉचा फॉर्म्युला बघितलेला आहे. कुलोम्स लॉचा फॉर्म्युला काय माहिती आहे ना? कुलोम्स लॉचा फॉर्म्युला काय आला बघा. कुलोम्स लॉ आपण कशासाठी यूज करतो? टू फाइंड द फोर्स बिटवीन टू चार्जेस. अँड कुलोम्स लॉ इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. Or electrostatic force between two charges is given by this formula. F is equal to 1 by 4 pi epsilon naught q1 q2 by r square. म्हणजे दोन चार्जेस q1 q2 असतील त्यांच्यामध्ये सेपरेशन r असेल तर फोर्स किती असतो 1 by 4 pi epsilon naught q1 q2 by r square. हाच फॉर्म्युला आता वेक्टर फॉर्म मध्ये व्यवस्थित आपण लिहूया, व्यवस्थित बघूया वेक्टर फॉर्म मध्ये. आता वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय लिहायचं तर फोर्सची मॅग्निट्यूड लिहायची आणि त्याची डायरेक्शन लिहायची. आणि हे कसं लिहायचं बघा. सपोज देर आर टू चार्जेस q1 अँड q2 and these two charges are placed at position 1 and 2. Okay, and separation between these two charges is suppose r is the separation between two charges. तर इथं काय लिहिणार बघा. consider two charges q1 and q2 are separated by distance r. ओके, आणि हे दोन्ही चार्जेस कसे आहेत सिमिलर आहेत. ओके, कन्सिडर टू सिमिलर चार्जेस असं म्हणायला पाहिजे. जस्ट अ मिनिट. कन्सिडर टू सिमिलर म्हणजे याचा मिनिंग काय होतो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर कन्सिडर केलं तर त्याचा कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म जो आहे तो थोडासा डिफरंट येणार, लक्षात घ्या. कन्सिडर टू सिमिलर चार्जेस q1 अँड q2 म्हणजे q1 देखील प्लस आहे q2 देखील प्लस आहे, सेपरेटेड बाय डिस्टन्स r. तर सुरुवातीला काय लिहूया. फोर्स ऑन चार्ज 1, फोर्स ऑन चार्ज 1 exerted by चार्ज 2. ठीक आहे. आता 1 वरचा फोर्स काढायचा आहे. आता q1 ला काय करणार, q2 रिपेल करणार आहे कारण दोन्ही काय आहेत सिमिलर नेचरचे आहेत. सो q1 वर ऍक्ट होणारा फोर्स या डायरेक्शन असणार आहे. ओके, फोर्स ऑफ रिपल्शन. आणि हा फोर्स कसा लिहिणार, फोर्स ऑन 1 एक्झर्टेड बाय 2. ओके, हे कसं लक्षात ठेवायचं नेहमी, ऑन बाय वर्ड याच्यासाठी लक्षात ठेवायचा. ऑन बाय म्हणजे पहिला जो असतो ना त्याच्यावर आणि दुसरा जो असतो ना त्यानं एक्झर्ट केलेला, बाय. लक्षात घ्या, ऑन बाय वर्ड नेहमी लक्षात ठेवायचा. ठीक आहे. फोर्स ऑन चार्ज 1 एक्झर्टेड बाय चार्ज 2. तर वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे असं लिहावं लागेल, एफ बार इज इक्वल टू. वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे सुरुवातीला मॅग्निट्यूड लिहायची. आता q1 वर किती फोर्स ऍक्ट होणार त्याची मॅग्निट्यूड आपण बघितलेली आहे ऑलरेडी, 1 by 4 pi epsilon naught q1 q2 by r square. ही त्याची काय असणार आहे मॅग्निट्यूड. एवढा फोर्स q1 वर ऍक्ट होणार. आता या q1 वर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन म्हणजे F12 बारची डायरेक्शन, F12 बारची डायरेक्शन कुणीकडे आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे ना. आता टुवर्ड्स लेफ्टला मी असं पण म्हणू शकतो 2 to 1, कारण 1 to 2 कशी येणार टुवर्ड्स राईट डायरेक्शन येणार आणि 2 to 1 काय येणार टुवर्ड्स लेफ्ट. तर F12 बारची डायरेक्शन कशी आहे टुवर्ड्स लेफ्ट आहे ना, त्याच्यामुळे काय लिहिणार R21 कॅप. म्हणजे इथं काय लिहिलं, दिस इज द मॅग्निट्यूड. ही जी आहे ती मॅग्निट्यूड आहे, लक्षात घ्या. इथून एवढी आहे ती, लक्षात घ्या. आणि ही जी आहे ना ती डायरेक्शन. कॅप म्हणजे काय असतं युनिट वेक्टर. युनिट वेक्टर स्पेशली कशासाठी वापरला जातो, डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके, सो कुलोम्स लॉ वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे फॉर्म्युला लिहायचा आणि पुढे युनिट वेक्टर लिहायचा. R21 कॅप याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या, इथं लिहितो लक्षात घ्या. फेअर R21 कॅप म्हणजे काय, डायरेक्शन, फक्त डायरेक्शन रिप्रेझेंट करणार. लक्षात घ्या, R21 फक्त डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. डायरेक्शन फ्रॉम पॉइंट 2 टू पॉइंट 1 दॅट इज टुवर्ड्स लेफ्ट. डायग्राम नुसार काय होणार आहे टुवर्ड्स लेफ्ट येणार. लक्षात आलं. त्याचबरोबर म्हणजे हा झाला कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. म्हणजे हा काय झाला फक्त चार्ज 1 चा फॉर्म्युला झाला. हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो. ऑल्सो
R21 कॅप युनिट व्हेक्टरचा वेक्टर टॉपिक मध्ये युनिट व्हेक्टरचा तुम्ही फॉर्म्युला स्टडी केलेला असेल. युनिट व्हेक्टर म्हणजे काय असतं? व्हेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ओके, जसं ए कॅप इज इक्वल टू ए बार डिवायडेड बाय ए लिहिताय ना, हे तुम्ही स्टडी केलेलं असणार वेक्टर टॉपिक मध्ये. तसं R21 कॅप म्हणजे R21 बार डिवायडेड बाय आर. मग हे जर इथं ठेवलं मी तर F12 बारचा आणखी दुसरा एक वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला येईल. पुन्हा एकदा बघा, 1/4 इप्सिलॉन नॉट ॲज इट इज, Q1 Q2 बाय आर स्क्वेअर ॲज इट इज, आणि R21 कॅपच्या ठिकाणी काय लिहितो? R21 बार डिवायडेड बाय आर लिहितो. त्याच्यामुळे आर स्क्वेअर इंटू आर काय होईल आता? आर क्यूब होईल. म्हणजे फॉर्म्युला काय येणार बघा, F12 बार इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट Q1 Q2 डिवायडेड बाय आर क्यूब इंटू R21 बार. लक्षात येत आहे? तर हा झाला कुलोम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. म्हणजे काय केलंय लक्षात येते का बघा तुम्हाला? इथं आर कॅप लिहिला तर डिनॉमिनेटरला आर स्क्वेअरच लिहायचं, आणि आर बार लिहिला, आर बार म्हणजे त्याच्यावर ॲरो, वेक्टर आर लिहिला, आर बार लिहिला तर इथं आर क्यूब करावं लागतं. हे लक्षात ठेवायचं. हे झालं काय? फोर्स ऑन चार्ज एक्झर्टेड, फोर्स ऑन चार्ज 1 एक्झर्टेड बाय चार्ज 2, फोर्स ऑन 1/2 झालं. तसंच आपण आता काय घेऊ शकतो? फोर्स ऑन चार्ज 2 एक्झर्टेड बाय चार्ज 1, हे पण लिहून काढूया. या सगळ्या परत स्टेप अशाच येणार आहेत. पहिला काय लिहिला आपण? फोर्स ऑन चार्ज 1 एक्झर्टेड बाय चार्ज 2 लिहिलं. ठीक आहे. आता कसं लिहिणार बघा? फोर्स ऑन चार्ज 2 म्हणजे चार्ज नंबर 2 वर ऍक्ट होणारा फोर्स. डायग्राम मध्ये बघा मी दाखवतो. फोर्स 2 वर ऍक्ट होणारा फोर्स कसा असणार? टुवर्ड्स राईट असणार ना, कारण 1 2 ला काय करणार? रिपेल करणार, ढकलणार बाजूला, म्हणजे राईटला ढकलणार. हा काय झाला? फोर्स ऑन 2 एक्झर्टेड बाय 1 बार. ठीक आहे. आता तो लिहूया. F फोर्स ऑन 2 एक्झर्टेड बाय 1 इज इक्वल टू, सुरुवातीला मॅग्निट्यूड लिहायचं. मॅग्निट्यूड काय? मॅग्निट्यूड म्हणजे त्या फोर्सची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याच्या साइन काढतो ना, Q1 Q2 बाय आर स्क्वेअर इंटू पुढं काय लिहायचं? आता डायरेक्शन लिहायचं. आता हा F21 बार जो आहे याचा एरो बघा टुवर्ड्स राईट आहे, आणि टुवर्ड्स राईट डायरेक्शन 1 to 2 येणार का 2 to 1 येणार? 1 to 2 येणार ना. R1 to 2 आणि कॅप जोडायचं. कॅप म्हणजे फक्त डायरेक्शन, युनिट व्हेक्टर. पुन्हा एकदा इथे लिहूया. हेअर R12 कॅप म्हणजे काय असणार आहे? डायरेक्शन फ्रॉम पॉइंट 1 to पॉइंट 2. पुन्हा एकदा कॅपला रिप्लेस करूया, युनिट व्हेक्टरला रिप्लेस करूया. युनिट व्हेक्टरला रिप्लेस करण्यासाठी काय करणार बघा? ऑल्सो R12 कॅप म्हणजे काय असतं? R12 बार डिवायडेड बाय आर असतं. ही व्हॅल्यू इथं ठेवूया. आता F21 बार इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट ॲज इट इज. ओके, Q1 Q2 बाय आर स्क्वेअर ॲज इट इज, आणि कॅपच्या ठिकाणी R12 कॅपच्या ठिकाणी R12 बार डिवायडेड बाय आर लिहितो. म्हणजे आर स्क्वेअर इंटू आर म्हणजे काय होणार आहे? आर क्यूब होणार. F12 बार इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय आर क्यूब R12 बार. ओके, असं हे येणार आहे रिलेशन. म्हणजे हा झाला युनिट व्हेक्टरच्या स्वरूपात आणि तो व्हेक्टरच्या स्वरूपात. याला म्हटलं जातं कुलोम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. ओके, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. कुलोम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म लक्षात आला का? याच्यावर मी आता एक तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. ओके, क्वेश्चन विचारणार आहे.
एनी डाऊट इन दिस केस? हा क्वेश्चन काय बघा आता. क्वेश्चन इज लाईक दिस. देर आर टू चार्जेस. एक आहे 10 कुलोमचा चार्ज आणि दुसरा आहे 5 कुलोमचा चार्ज. एकमेकापासून सर्टन डिस्टन्सवर ठेवलेले आहेत आणि दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. आता 5 कुलोम 10 कुलोमला काय करणार, टुवर्ड्स लेफ्ट ढकलणार आणि 10 कुलोम 5 कुलोमला टुवर्ड्स राईट ढकलणार, कारण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं ना. आता 10 वर ऍक्ट होणारा फोर्स त्याला 1 म्हणूया, F1 म्हणूया, आणि 5 वर ऍक्ट होणारा फोर्स F2 म्हणूया. तर F1 आणि F2 मध्ये रिलेशन काय येईल, किंवा F1 बाय F2 किती येणार? क्वेश्चन इज दॅट. क्वेश्चन काय बघा, फाइंड F1 बाय F2 क्वेश्चन मार्क. तर F1 बाय F2 काय काय येईल? याचा फर्स्ट ऑप्शन आहे F1 बाय F2 2/1 येईल, हा फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे 1/2. थर्ड ऑप्शन आहे 1/1 आणि फोर्थ ऑप्शन आहे नन ऑफ दिस. कुठलं ऑप्शन येईल असं वाटतंय करेक्ट? एक महत्वाची गोष्ट आहे, कोण कुणावर जास्त फोर्स एक्झर्ट करत असेल असं वाटतंय? चॅट सेक्शन मध्ये सांगा. अंकिता करेक्ट. अंकिता ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा, याचं करेक्ट आन्सर येणार आहे सी. ओके, सी इज द करेक्ट आन्सर. ओके, सी याचं करेक्ट आन्सर येणार आहे. हे बघा, इथं आपण रिलेशन लिहिलंय, दिसतंय का? हे मी तुम्हाला दाखवतो इथे व्यवस्थित. फोर्स ऑन 1 किती आहे? 1/4 पाइप्स नॉट Q1 Q2 बाय R². आणि फोर्स ऑन 2 तो किती आहे? 1/4 पाइप्स नॉट Q1 Q2 बाय R². म्हणजे जेवढा फोर्स 1 वर ऍक्ट होतो तेवढाच फोर्स 2 वर देखील ऍक्ट होतो. फक्त डायरेक्शन्स काय असतात? अपोजिट असतात. डायरेक्शन काय असतात? अपोजिट असतात. म्हणजे 10 कुलोम आणि 5 कुलोम दोन डिफरंट मॅग्निट्यूडचे चार्जेस जरी असले तरी 10 कुलोमनं 5 कुलोम वर जेवढा रिपल्शन एक्झर्ट केलाय ना, तेवढाच 5 कुलोमनं 10 कुलोम वर देखील एक्झर्ट केलेला असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. एक मोठा चार्ज, दुसरा छोटा चार्ज, म्हणजे असं काही तर होणार नाही की मोठा चार्ज जास्त फोर्स एक्झर्ट करेल आणि छोटा चार्ज कमी फोर्स एक्झर्ट करेल, असं होणार नाही. दोघेही एकमेकावर तेवढाच फोर्स एक्झर्ट करतात. ओके, म्हणजे F1 इज इक्वल टू काय असतं? F2 असतं. F1 इज इक्वल टू F2 हे मॅग्निट्यूड वाईज. आणि डायरेक्शन वाईज जर सांगायचं झालं तर F1 बार इज इक्वल टू मायनस F2 बार. F1 बार इज इक्वल टू मायनस F2 बार म्हणजे काय? दोघांच्या मॅग्निट्यूड तेवढ्याच, दोघेही एकमेकावर तेवढाच फोर्स एक्झर्ट करणार, फक्त डायरेक्शन त्या दोन्ही फोर्सेसच्या काय असणार आहेत? अपोजिट असणार आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, जे काय मी सांगितलं ते. समजलं का? ओके, हे असंच लक्षात ठेवायचं व्यवस्थित. याच्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट टर्म इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, नेक्स्ट टर्म that we are going to study is relative permittivity. यालाच दुसरं नाव आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, which is denoted by letter K किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इप्सिलॉन R. ओके, किंवा याला तिसरं एक नाव आहे, याला तिसरं नाव आहे इंडक्टिव्ह कॅपॅसिटी असंही म्हटलं जातं. इंडक्टिव्ह कॅपॅसिटी असंही याला म्हटलं जातं. ओके, आता ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय?
तर लक्षात घ्या, परमिटिव्हिटी मीडियम टू मीडियम, परमिटिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड कमी प्रोड्यूस होणार का जास्त प्रोड्यूस होणार हे ठरतं, बरोबर आहे ना. म्हणजे एक तुम्हाला हे माहित आहे की कुठल्याही चार्ज भोवती काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड असतं. तो चार्ज सुरुवातीला व्हॅक्यूम मध्ये ठेवून इलेक्ट्रिक फील्ड बघितलं तर ते तुम्हाला वेगळं दिसणार. वॉटरमध्ये तोच चार्ज ठेवला तर तिथलं इलेक्ट्रिक फील्ड बघितलं त्या चार्ज भोवती तर ते तुम्हाला वेगळं दिसणार आहे. म्हणजे मीडियम टू मीडियम काय होते, इलेक्ट्रिक फील्ड चेंज होतं. आणि एखादं मीडियम इलेक्ट्रिक फील्डला किती प्रमाणात परमिट करतं त्याला काय म्हणतो आपण, परमिटिव्हिटी असं म्हणतो. ओके. आता परमिटिव्हिटी जी आहे ती सगळ्यात जास्त कुणाची असते, परमिटिव्हिटी जी आहे ती सगळ्यात जास्त म्हणजे परमिटिव्हिटी जी आहे ती सगळ्यात कमी व्हॅक्यूमची असते आणि बाकीच्या मीडियमची काय असते, जास्त असते, लक्षात घ्या. आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय, एअर बरोबर मीडियमच्या परमिटिव्हिटीचं काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय नेमकं, तर व्हॅक्यूमच्या तुलनेत त्या मीडियमची इलेक्ट्रिक फील्डला परमिटिव्हिटी किती आहे. ओके, याचे डेफिनेशन लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. डेफिनेशन बघा. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज relative permittivity is defined as the ratio of relative permittivity हा रेशो आहे. ओके, डिफाइंड एज द रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे बघा, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. परमिटिव्हिटी ऑफ मीडियमला फक्त आपण इप्सिलॉन असं लेटर वापरणार, टू परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम, त्याला इप्सिलॉन नॉट असं म्हणतो. ओके, म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय असणार आहे, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ दी व्हॅक्यूम. So this is the formula and this is the definition. Permittivity of medium to permittivity of the vacuum. So mediumच्या परमिटिव्हिटीला व्हॅक्यूमच्या परमिटिव्हिटीने डिवाइड केलं तर आपल्याला एक नंबर मिळणार आहे आणि त्याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. म्हणजे एखादं मीडियम व्हॅक्यूमच्या तुलनेत किती पट किती पट त्याची परमिटिव्हिटी आहे. ओके, त्याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणायचं. ठीक आहे. ओके, लक्षात होतं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आता लक्षात घ्या, परमिटिव्हिटी सगळ्यात कमी कोणाची असते, परमिटिव्हिटी सगळ्यात कमी असते व्हॅक्यूमची. परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम इज मिनिमम. ओके, व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी मिनिमम असते अँड दॅट ऑफ अदर मीडियम इज मोर. म्हणजेच इप्सिलॉन इज ऑलवेज ग्रेटर दॅन इप्सिलॉन नॉट असतं. आता मला सांगा, इप्सिलॉन जर जास्त असेल आणि इप्सिलॉन नॉट कमी असेल तर के ची व्हॅल्यू काय येणार रे, ग्रेटर दॅन 1 येणार का लेस दॅन 1 येणार. परमिटिव्हिटी इज ग्रेटर दॅन, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम इज ग्रेटर दॅन परमिटिव्हिटी ऑफ दी व्हॅक्यूम. आणि त्याच्यामुळं न्यूमरेटर नेहमी जास्त असल्यामुळे काय होणार आहे, देअरफॉर काय होणार आहे, के इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतं. के ची व्हॅल्यू लेस दॅन 1 कधीही नसते. आता के ची व्हॅल्यू काय काय असतात बघा, के ऑफ दी व्हॅक्यूम, व्हॅक्यूमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असतो, 1 असतो. के ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम, के ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम ग्रेटर दॅन 1 असतो. ग्रेटर दॅन 1 किती असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर. डायलेक्ट्रिक म्हणजे काय, इन्सुलेटर. लक्षात घ्या, डायलेक्ट्रिक म्हणजेच काय, इन्सुलेटर. इन्सुलेटरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असतो, 1 असतो. वॉटरचा किती आहे बघा, वॉटरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 81 आहे. वॉटरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, 81. आणि मेटलचा जर आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काढला तर तो किती असतो, इन्फिनिटी.
या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची आणखी एक डेफिनेशन आहे. ती दुसरी डेफिनेशन काय बघा. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी is also defined as the ratio of force between two charges in vacuum to force between same charges in medium. ओके, ही याची दुसरी डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. ओके, सो के इज इक्वल टू कशाचा रेशो आहे? फोर्स बिटवीन टू चार्जेस व्हेन दे आर प्लेस्ड इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय फोर्स बिटवीन टू चार्जेस व्हेन दे आर प्लेस्ड इन मीडियम. म्हणजे के काढण्याची ही दुसरी मेथड आहे. के म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, सुरुवातीला दोन चार्जेस कुठे ठेवायचे? व्हॅक्यूम मध्ये ठेवायचे, फोर्स मेजर करायचा. नंतर तेच चार्जेस तेवढ्याच डिस्टन्सला मीडियम मध्ये ठेवायचे आणि फोर्स मेजर करायचा. ठीक आहे, तर व्हॅक्यूम मध्ये आलेला फोर्स डिवायडेड बाय मीडियम मध्ये आलेला फोर्स, याला काय म्हणायचं? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणायचं. पुन्हा एकदा, दोन चार्जेस व्हॅक्यूम मध्ये ठेवले तर फोर्स जास्त येतो आणि मीडियम मध्ये ठेवल्यानंतर फोर्स थोडासा कमी होतो. त्याच्यामुळे न्यूमरेटर हा नेहमी जास्त असतो आणि त्याच्यामुळे के ची व्हॅल्यू ही नेहमी ग्रेटर दॅन 1च असते. के ची व्हॅल्यू काय असते? नेहमी ग्रेटर दॅन 1 असते. लक्षात आलं? म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटीच्या दोन डेफिनेशन आहेत. एक म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम, हा एक डेफिनेशन झाला. आणि दुसरी डेफिनेशन काय आहे? फोर्स बिटवीन टू चार्जेस व्हेन प्लेस्ड इन व्हॅक्यूम टू फोर्स बिटवीन टू चार्जेस व्हेन दे आर प्लेस्ड इन ए मीडियम. ओके, that is called as relative permittivity or dielectric constant of that medium. याच्यामध्ये कुणाला डाऊट काय आहे का? बघा, डाऊट विचारा काय असेल तर. एनी डाऊट इन दिस केस? हा जो व्हिडिओ आहे तो रिपीटेडली बघा, म्हणजे याच्यामध्ये आणखी काही जर डाऊट असतील तर ते तुम्हाला क्लिअर होतील. आणि रिपीटेडली बघितल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला परत क्लिअर होतील. डेफिनेशन ऑफ 1 कुलॉम्ब बघायचं आहे आपल्याला आता. डेफिनेशन ऑफ 1 कुलॉम्ब. 1 कुलॉम्ब म्हणजे किती चार्ज, त्याची डेफिनेशन आपल्याला करायची आहे. ओके, आता आपल्याला कुलॉम्ब्स लॉ नुसार फोर्स बिटवीन टू चार्जेस माहिती आहे. ओके, फोर्स बिटवीन टू चार्जेस, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. तो फॉर्म्युला काय बघा? फोर्स बिटवीन टू चार्जेस इज, ओके, दोन चार्जेस मधल्या फोर्सचा फॉर्म्युला काय बघा? F इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R². बरोबर आहे ना? फोर्स बिटवीन टू चार्जेस बाय कुलॉम्ब्स लॉ ने किती येतो बघा? 1/4πε0 Q1 Q2 बाय R². आता मी इथे काय करणार आहे बघा? इफ Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू 1 कुलॉम्ब असेल and R is equal to 1 मीटर असेल, ओके, देन फोर्स किती येणार सांगा रे तुम्ही? किती येणार फोर्स? जर Q1 Q2 दोन्ही 1 कुलॉम्बचे असतील आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स देखील 1 मीटर असेल, बरोबर, आणि ते व्हॅक्यूम मध्ये चार्जेस ठेवलेले आहेत. ठीक आहे,
तर त्या दोन चार्जेस मधला फोर्स किती येईल? दोन चार्जेस मधला फोर्स बघा. करेक्ट अभिजित, यू आर करेक्ट. हे बघा 1/4 पाईप सोलनॉटची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? ती किती असते? 9 × 10⁹ असते. ती पाठ करून ठेवायला पाहिजे. Q1 ची व्हॅल्यू 1, Q2 ची व्हॅल्यू 1 आणि डिस्टन्स देखील 1 आहे. याचा स्क्वेअर म्हणजे फोर्स किती येणार बघा? 9 × 10⁹ न्यूटन येणार. ओके. आणि याच्यावरूनच आपली काय तयार होणार आहे? डेफिनेशन तयार होणार आहे. ओके. याच्यावरून आपली डेफिनेशन तयार होणार आहे. लक्षात घ्या. ओके. याची डेफिनेशन कशी आहे बघा मग आता. 1 कुलोम is that charge. डेफिनेशन कशी येणार बघा? 1 कुलोम is that charge, okay, which when placed, ओके. 1 कुलोम म्हणजे असा चार्ज की जो कुठे ठेवल्यानंतर बघा 1 कुलोम इज दॅट चार्ज विच वेन प्लेस्ड at a distance of 1 meter, at a distance of 1 meter, at a distance of 1 meter from another charge, from another charge, okay, from another charge of same magnitude, in vacuum produces a force of 9 × 10⁹ न्यूटन. तर अशा प्रकारे ही डेफिनेशन आहे. बघा ही डेफिनेशन रिपीटेडली वाचा आणि पाठ करा. एक्झाम मध्ये तुम्हाला लिहावे लागेल. 1 कुलोम इज दॅट चार्ज which when placed at a distance 1 meter from another charge of same magnitude in vacuum produces force of 9 × 10⁹ न्यूटन. ओके. जे 1 कुलोम हा असा चार्ज आहे की जो काय केला आपण तेवढ्याच चार्ज पासून 1 मीटर डिस्टन्सला व्हॅक्यूम मध्ये ठेवला आणि फोर्स बरोबर 9 × 10⁹ न्यूटन झाला, तर तो चार्ज एक्झॅक्टली काय असणार आहे? 1 कुलोमचा असणार आहे. ओके. लक्षात येते का? दोन चार्जेस तेवढ्याच मॅग्निट्यूडचे व्हॅक्यूम मध्ये 1 मीटरला ठेवले आणि त्यांच्यामध्ये बरोबर फोर्स किती प्रोड्यूस झाला? 9 × 10⁹ न्यूटन झाला. तर काय होणार? प्रत्येक चार्ज हा 1 कुलोमचा असणार. आणि अशा प्रकारे म्हणजे ज्यावेळी दोन चार्जेस मध्ये 9 × 10⁹ न्यूटन फोर्स क्रिएट होणार ना, त्यावेळी हा प्रत्येक चार्ज जो आहे ना तो बरोबर 1 कुलोमचा असणार असं आपण म्हणू शकतो. 1 मीटरला त्याच्यासाठी ठेवावं लागेल. सो रिपीटेडली ही डेफिनेशन बघा. 1 कुलोम इज दॅट चार्ज which when placed at a distance of 1 meter from another charge of same magnitude in vacuum produces a force of 9 × 10⁹ न्यूटन. ओके. तर अशा प्रकारे 1 कुलोमची डेफिनेशन आहे. 1 कुलोमची डेफिनेशन तयार होते. म्हणजे दोन चार्जेस 1 कुलोमचे ठेवले, 1 मीटर डिस्टन्सला ठेवले व्हॅक्यूम मध्ये, फोर्स 9 × 10⁹ न्यूटन तयार होतोय. म्हणजे याचा उलटा मिनिंग असा पण असं लिहू शकतो ना, दोन चार्जेस मध्ये 9 × 10⁹ न्यूटन फोर्स झाला 1 मीटरला ठेवल्यानंतर, तर ते दोन चार्जेस 1 कुलोमचे असायलाच पाहिजेत. ओके. बुक मधलं एक्झाम्पल 10.3 आता आपण सोडूया. 10.3
10.3 मध्ये काय दिलंय बघा, कॅल्क्युलेट अँड कम्पेअर इलेक्ट्रोस्टॅटिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू प्रोटॉन्स. म्हणजे इथं 2 प्रोटॉन दिलेत, 2 प्रोटॉन. या 2 प्रोटॉन्स मधला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काढायचा आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण काढायचा आहे. ओके, 2 प्रोटॉन्स आहेत. ओके, तर काय काढायचं आहे, त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अगोदर काढायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण काढायचा आहे. दोन्ही क्वेश्चन मार्क. ठीक आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स दिलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू प्रोटॉन्स विच आर 10⁻⁻15 मीटर अपार्ट. त्यांच्यामधलं डिस्टन्स किती दिलंय, 10⁻15 मीटर अपार्ट. व्हॅल्यू ऑफ जी, इथं कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिली आहे 6.674 इंटू 10⁻11 मीटर क्यूब kg second square per kg second square, and mass of each proton is, mass of protonचं mass दिलेला आहे 1.67 into 10⁻27 kilogram. So this is the question. आता सुरुवातीला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, स्टडी केलेला असेल तुम्ही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू, किंवा त्याला FG असं म्हणूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स FG इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. ठीक आहे, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू, इथं सगळ्या व्हॅल्यू ठेवावं लागतील. जी ची व्हॅल्यू 6.674 इंटू 10⁻11. ओके, फर्स्ट मास m1 किती आहे, m1 म्हणजे पहिल्या प्रोटॉनचं मास 1.67 इंटू 10⁻27. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रोटॉनचं मास 1.67 इंटू 10⁻27. ओके, डिवायडेड बाय त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स स्क्वेअर किती येणार आहे, 10⁻15 चा स्क्वेअर. सो FG इज इक्वल टू, आता नंबर जे आहे ते आहे तसे ठेवतो, 6.674 इंटू 1.67 इंटू 1.67. ओके, न्यूमरेटरला पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार बघा, -27 -27 म्हणजे मायनस, ओके 10⁻27 इंटू 10⁻27 म्हणजे पॉवरची ऍडिशन होते ना, -54 होणार. आणि डिनॉमिनेटरला 10⁻15 चा स्क्वेअर म्हणजे 10⁻30 होते. बरोबर ना, हे बघा 10⁻A⁻B जर असेल तर 10⁻A इंटू B होते. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. पॉवर रेस टू पॉवर असेल तर त्या दोन पॉवरचं नेहमी मल्टिप्लिकेशन करायचं. -15 इंटू 2 म्हणजे -30 होणार. सो देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 6.674 इंटू 1.67 इंटू 1.67 इंटू 10 ची पॉवर. 10 ची पॉवर बघा, न्यूमरेटरला 10⁻54 आहे आणि डिनॉमिनेटरला 10⁻30 आहे. म्हणजे काय करावं लागेल, 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B असेल तर काय करताय तुम्ही, 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B असेल तर काय करताय, 10⁻A मायनस B करायचं असतं. म्हणजे -54 मायनस -30 म्हणजे -54 प्लस 30 होणार. म्हणजे किती होणार, -24 तिथं राहणार शिल्लक. आणि हे कॅल्क्युलेशन बाकीचं तुम्हाला आता लॉग टेबलनं करावं लागेल. ओके, सो लॉग टेबल, फर्स्ट नंबरचा लॉग काढा, सेकंड नंबरचा लॉग काढा, थर्ड नंबरचा लॉग काढा. त्या सगळ्या लॉगची ऍडिशन करायची आणि मग अँटी लॉग बघायचा. 6.674 इंटू 1.67 इंटू 1.67. ओके, हे 10 डबल लिहिलं मी,
10⁻24 फक्त येणार, -24. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो 18.61 into 10⁻24 न्यूटन. सो दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या दोन चार्जेसच्या मध्ये तयार होणार आहे. 18.61 into 10⁻24. ओके. अजून एक गोष्ट याच्यामध्ये राहिली, 10⁻11चं कॅल्क्युलेशन राहिलं, इंटू 10⁻11 पण लिहायचं राहिलं.